तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एसटी बस वाहकाने तिकीट मशीन बिघडल्याचे किरकोळ कारण सांगून 3 महिलांना गावात जाणाऱ्या शेवटच्या एसटी बसमधून संध्याकाळच्या सुमारास उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तिरोडा आगाराची बस अकोटला 7:30-8 वाजेच्या दरम्यान पोहोचते आणि रात्रीला ही बस अकोट आगारामध्ये मुक्कामी असते, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 7 वाजता अकोटवरून तिरोडा जाण्यासाठी निघते असे दैनंदिन वेळापत्रक या बसचे आहे। या दरम्यान 6 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजता अमरावती आगारातून ही बस अकोटकडे निघाली होती। अकोट तालुक्यातीलच वडाळी देशमुख गावच्या 4 महिला प्रवासी या बसमध्ये अकोटकरिता बसल्या, परंतु बसमधील वाहकाच्या तिकीट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे तिकीट निघत नसल्याचे कारण देत अमरावती शहरातील पंचवटी या ठिकाणीच या 4 महिला प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देऊन जोरजबरदस्तीने खाली उतरून दिले। अकोटवरून वडाळी गावात जाण्यासाठी 7 वाजता नंतर ऑटो मिळत नाही। महिलांना गावात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आम्हाला याच बसमध्ये प्रवास करणे खूप गरजेचे आहे अशा विनवण्या करून सुद्धा एसटी वाहक RR वाघमारे यांनी प्रवासी महिलांचे न ऐकता तात्काळ दादागिरी करीत 4 पैकी 3 महिलांना खाली उतरून दिले। त्यामुळे या प्रवासी महिलांना दुसऱ्या बसला खूप उशीर होत असल्याने अमरावती शहरातच रात्र काढावी लागली। त्यावेळी हा सर्व घटनाक्रम परिचित असलेल्या अकोट येथील समाजसेविका चंचल पितांबरवाले यांनी रात्री 11 वाजता या महिलांनी चंचल पितांबरवाले यांना सांगितला। त्यानंतर तात्काळ पितांबरवाले यांनी दोन्ही आगाराच्या मॅनेजरला हा सर्व प्रकार कळवला आणि या अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी आज सकाळीच 5 वाजता पत्रकार रविराज मोरेसह अकोट बस स्टँड गाठून वाहकाला वेगळ्या स्टाईलने महाप्रसाद दिला व महिलांना अकोट आगारामध्ये तक्रार देण्यासाठी प्रोत्साहन दिले। या दरम्यान मोरे हे RR वाघमारे नामक वाहकाची झालेल्या घटनेची व्हिडिओची प्रतिक्रिया घेत असताना वाहकाकडून व्हिडिओ बंद करण्यासाठी पुन्हा अतिहुशारी करण्यात आली, परंतु मोरे यांनी वाहकाला डिपार्टमेंटच्या नियमांचा चांगलाच डोस पाजल्यामुळे वाहकाला प्रतिक्रिया पूर्ण करावी लागली। तिकीट मशीन बिघडल्यास जुने साधे कागदी तिकीट फाडून प्रवाशांना देण्याची मुभा आहे। प्रत्येक वाहकाने जुने कागदी तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे। मशीनमध्ये बिघाड झाल्यास यामध्ये प्रवाशाचा कोणताही दोष नसून हा सर्व एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार आहे। याचाच फटका काल महिला प्रवाशांना बसला आहे। वाहकाकडे कागदी तिकीट उपलब्ध असून सुद्धा कागदी तिकीट कसे फाडायचे याची माहिती नसल्यामुळे हा सर्व प्रकार वाहक व महामंडळ यांच्या गलथान कारभारामुळे घडल्याचे वास्तव समोर आले आहे। या सर्व घडामोडीमुळे तिरोडा व अकोट आगार यांनी हे प्रकरण गंभीर घेतले असून वाहक RR वाघमारे यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट। की तुम्ही त्या लोकांना उतरायला नव्हतं पाहिजे, ते पर्याय तुम्ही काढायला पाहिजे, ते तर आम्हालाही मालूम आहे, बरोबर आहे की नाही? तुमच्या परिपत्रकानुसार एकच विषय आहे की तुम्ही जर हे मशीनमध्ये अडचणी येतात, आम्ही मान्य करतो, येतात आजपर्यंत आलेले आहेत, पण तुम्ही साधं तिकीट त्यांना सोबत ठेवायला पाहिजे। तुम्हाला ते ट्रेनिंग नाही, तुम्ही नवीन आहात, हे अडचण पॅसेंजरची नाही, हे डिपार्टमेंट आणि तुमच्या दोघांमधला अंतर्गत विषय आहे, बरोबर आहे वाघमारे भाऊ? हे माझं म्हणणं आहे। आता त्यांची तक्रारी आहे ते तुम्ही तुमच्या लेवलवर पाहून घ्याल, ठीक आहे? आम्ही जागेवरच नसता बसवला तर बात वेगळी आहे पॅसेंजर। माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही समजा रस्त्यानं तुम्ही गाडी नाही थांबली, तुम्ही कोल्हापूरला नाही थांबली, दर्यापूरला नव्हती थांबायला पाहिजे नाही, समजा मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे की नाही? सगळ्याच जागी थांबली आम्ही, असं नाही म्हणलं, मी ना म्हणलो मग आता ज्या काळात थांबल्या ज्याच्याकडे पास आहे रस्त्यानं तुम्ही तिकीट तर निघालं नाही, मग या लोकांना आणलं कसं रस्त्यावरचे? मग पुढचे रस्त्यावरचे आणले नाही ना, जे पासवाले आहे तेलेच आणलं, नंतर डायरेक्ट अकोटला आले। डायरेक्ट कसे येणार? सगळ्या स्टॉपवर गेला ना मी, सगळे पॅसेंजर निघाले तर नाही तिकीट? मी तिकीट दिले, सबले तिकीट दिलेले नवीन जेवढे तिकीट दिले निघाले मशीनतून तेवढे दिले तिकीट। बाकी तुम्हाला ते तुमच्याकडे ते साधी तिकीट नाही आहे? साधी तिकीट आहे आमच्याकडे, पण त्याच्या आम्हाला समजत नाही तेवढं, तुम्हाला समजत